आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद. हॅलो. सामना 2 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि आई गावदेवी आंबेशिव टीमला तुम्हाला बाय मिळाली आहे. यस 3 षटकांची मॅच आहे. नेहमीच सलामी जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सचिन केवणे आणि सुनील केवणेला, परंतु यावेळेस काहीतरी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते, कारण हर्षद आणि सुनील ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली. उरदास पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग ट्रॅकवरती. अजून एक चांगला प्रकार पाहायला मिळतो. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु जीवाच्या अकांताने धावले आणि चेंडूला मात्र शेवटच्या मोमेंटला पॉज दिला. दरम्यान 2 धाबाच थांबू शकत नाही आहे. 2 धाबा मिळतील आणि 2 धाबा आपण पाहू शकता. यावेळेस टीमची टोटल पाहायला मिळते. चार धाबा. नक्कीच आमचे गुणलेखक त्यांच्याकडून थोडीशी चूक होती आणि दिलगिरी ते व्यक्त करतात, थोडेसे भरकटले होते. 4 धाबा स्कोर कार्ड वरती. डान्सिंग डाऊन द उपट. डान्सिंग. हॅलो. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. डीजे मास्टर थोडासा आवाज द्या. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल यावेळेस 8 या आकड्यावरती. संधी नाही आहे. बॉल अलंग द कार्पेट फरार. 4 धाबा चौकार. नक्कीच नेहमीच आपण सातत्याने सुनील केवणे आणि सचिन केवणे ही जोडी पाहतो, परंतु आज मात्र वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळतो, कारण पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ दाखवला होता तो म्हणजे सचिनने, परंतु तो बाद झाल्यानंतर सुनीलने चांगला खेळ दाखवला होता, परंतु यावेळेस सचिनला अद्याप आपण पाहिलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी इथून मात्र सचिनची कमी भासेल का हे तिकडे आपल्याला पाहायचं, कारण या मॅच मध्ये तो खेळताना दिसत नाही. गुरुदास पुन्हा एकदा तयार बैल जब्बर शेपडवून घेण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस एस्टेरिक बीट झाले, परंतु शॉर्ट थर्मॅनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता. त्यांनी इथून मात्र लगेच चेंडूला गॅदर केला आणि दरम्यान अंपायर सिग्नल फलंदाज बाद.
शेवटच्या षटकाची जबाबदारी आता मात्र दिली होती म्हणजे केपीच्या खांद्यावरती पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती केपी तर मात्र सज्ज होत असताना समोर फलंदाज यावेळेस भूषण बैकर वर सय्यार खोदून काढला यावेळेस हेलिकॉप्टर उडवला होता परंतु डीप क्षेत्ररक्षक तयार होत्या आणि इथून मात्र फलंदाज अजून एक बाद होत असताना वन मोर विकेट डाऊन भूषण बॅक टू द पवेलियन. नाही बास्पर मध्याच्यात दाखल होतं यावेळेस रोहित आपण पाहू शकता रोहित बैकर ऑन स्ट्राईक. अनिकेत केवणे यामुळे स्टाकिंग एंडवरती खेळ करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला डावखुरा हाताचा फलंदाज आणि नॉन स्टाकिंग एंडवरती अभ्यास रोहित बैकरला आपण पाहू शकता. बॉलिंग ट्रॅकवरती केपी पहिल्याच बॉलवरती त्यांनी मात्र फलंदाजाला बाद केला. चेंज आउट पेस गतीमध्ये परिवर्तन केला होता परंतु यापुढे साऊंड साईडला पटका चांगला पारा मिळतोय. डीपमध्ये पुन्हा क्षेत्ररक्षक हरपलेले उचलून फेक करते दरम्यान दोन धाबा एकवटल्या गेल्या आणि दोन धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकत असताना पुढे 25 या आकड्यावरती सुरुवातीला इथून विचार करत तर थोडीशी संतमी सुरुवात झाली होती ती म्हणजे फलंदाजी करत असताना टीम दौरेपाटाच्या माध्यमातून 8 धाबा एकवटल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये परंतु यावेळेस विचार केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धाबा एकवटल्या आणि आता मात्र गोलंदाज केपी फुटत होता मेजवरती यावेळेस ऑन साईडला खेळण्याची परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक अरबने टिपला झेल आणि संपलाय फलंदाज यावेळेस अनिकेतचा खेळ फलंदाज बाद. न्यू बॅट्समॅन पुन्हा यावेळेस आपण पाहू शकता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सोहन स्टार्किंग एंडवरती रोहन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु यावेळेस चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये परंतु यावेळेस परत त्याला बाद व्हावं लागतं. अजून एक इथून मात्र महत्वाचा फलंदाज बाद केलाय पूर्णपणे इथून विचार केला तर या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज केपीची षटक क्रमांक तिसरा आपल्याला पाहायला मिळतो आणि यावेळेस चांगली गोलंदाजी करत असताना नक्कीच 4 चेंडू खेळ संपन्न झाला. न्यू बॅट्समॅन यावेळेस अजून एक आपण पाहू शकता संकेत मध्ये दाखल होता. संकेत आणि सोहन ही जोडी आपण पाहू शकता मध्यच्या मध्ये खेळ करत असताना यावेळेस पुन्हा एकदा केपी राईट टाइम राऊंड द विकेट फोटोज होता ऑन साईडला खेळलेत पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल केला इथून मात्र विकेटच्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या धाबेसाठी यावेळेस दोन धाबा इथून मात्र एक बदल्या गेल्या आणि दोन धाब्याच्या साथीनं टीमची टोटल लेवल्स पुढे सरकत असताना आपण पाहू शकता पूर्णपणे 27 या आकड्यावरती केपीला आपण पाहू शकता नेहमीचा चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आणि नक्कीच पंचाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना सातत्यानं पाहतो जेपी पॅनलला ते देखील जॉईंट झालेत आणि खूप चांगला खेळ त्यांचा या स्पर्धेमध्ये देखील राहिला. कुणाल पेनकरला आपण पाहू शकता जेपी पॅनलसाठी ते सध्याच्या घडीला काम करतात आणि खूप चांगलं त्यांचं देखील अंपायरिंग आपण नेहमीच पाहतो. षटकातील एक चेंडूचा खेळ संपन्न आणि यस 1 to गोचा इशारा गोलंदाज केपी पुन्हा एकदा तयार होईल. संकेत फटका चांगला पारा मिळतोय पुन्हा एकदा यापुढे ऑन साईडला घरकडे चेंडू टिपमध्ये झाला एकदा पूर्ण केली दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दोन धाबा इथं एक पडल्या गेल्या तिसऱ्या धाबेचा प्रयत्न असेल का आणि यावेळेस फलंदाज बाद.
स्टार्ट करा. 29 धाबा इथून मात्र बनवल्या गेल्या पूर्वार्धामध्ये आणि द्वितीय सत्रामध्ये 30 धाबांचा इथून मात्र लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल फलंदाजी करत असताना क्रिशा 11 बदलापूर टीमला. आणि इथून मात्र या धावा चेस होते की डिपेंड होते तुम्हाला ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक महेश धुळे सरांना. धन्यवाद. हॅलो माईकची चौकार आला आणि चौकाराच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना बळीच 4 या आकड्यावरती. तीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळेस चौकार आला आणि चौकाराच्या साथीनं नक्कीच स्वतःचा खाता ओपन करत असताना यावेळेस रफला आपण पाहू शकता. गुरुदास यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. प्रथमेश रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. आउट अपील देखील झाली परंतु पंचाने आपली मात्र फेटाळून लावली आहे आणि यावेळेस एकदा वेकवडली झाली का साथीनं टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना यावेळेस 5 या आकड्यावरती एकदा वेकवडली आणि 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता मात्र सलामी जोडी यावेळेस अरब आणि रमीजला आपण पाहू शकता. रमीज कोहारी रिव्हर्स अटेम्प्ट इथून मात्र 2दा केला गेला परंतु आज अरबच्या माध्यमातून परंतु दोन्ही वेळा ते असफल राहिलेत. रिव्हर्सचा फटका इथून मात्र लगात अबाद नाही तर बरबाद आपण साधारण म्हणत असतो परंतु यावेळेस 2 वेळा त्यांनी रिव्हर्स अटेम्प्ट केला पूर्णपणे इथून मात्र बीट झाल्या. 5 या आकड्यावरती टीमची टोटल पाहू शकता आता मात्र 25 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज प्रथमेश राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर होता पुन्हा एकदा यावेळेस नक्कीच पंचाकडे कटाक्ष टाकला होता. यावेळेस व्हाईट बॉलसाठी पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला फलंदाज रमीज कोहारीच्या माध्यमातून परंतु अंपायर सिग्नल डॉट बॉल. पूर्णपणे कटाक्ष टाकला होता पंचाकडे इथे मात्र व्हाईट बॉलसाठी परंतु पंचांनी इथून चांगला निर्णय यांच्यापर्यंत पोहोचला. डॉट बॉल आला. गोलंदाज यावेळेस प्रथमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट मोर द विकेट. यावेळेस प्रकार चांगला बाला मिळतोय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गॅप मोठा आहे. रोहित बैकर तुम्हाला चेंडूच्या मागे पाठवर पडतो. डीपमध्ये चेंडूला अडवला गेलाय. उचलून फेकतील दरम्यान तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 3 धाबा आहे तुम्हाला बरदाब वगैरे कंप्लीट करत असताना गुड रन बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धाबा एकवटल्या गेल्या आणि 3 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा यावेळेस रिव्हर्सच खेळण्याचा प्रयत्न झाला होता मागील बॉलवरती परंतु तेव्हा बीट झालेला नाही. आता मात्र चांगला फटका यावेळेस पाहायला मिळाला फलंदाज रमीच्या माध्यमातून
आणि स्पीडअप करा पंच बघा, त्यांना ताकीद द्या कारण आपल्याला अजून इथून मात्र मॅचेस खेळवायचे आहेत. वेळ तुम्ही बिलकुल घेऊ नका, वेळ बिलकुल खर्च करू नका. गोलंदाज तयार प्रथमेश. पुन्हा एकदा यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु बार इथून मात्र आपण पाहू शकता नक्कीच अरबला आपण पाहू शकता सातत्याने रिव्हर्स अटेम्प्ट त्याच्या माध्यमातून केला जातो परंतु आतापर्यंत ते असभ्य राहिले. षटक क्रमांक पहिला संपन्न झाला आहे आणि पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल यावेळेस फलकावरती 8 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 22 धावांचे लक्ष. आता मात्र पाठलाग करावा लागेल कारण नेहमीच आपण पाहतो सचिन केमनेला इथून मात्र सलामीसाठी येतात आणि त्यानंतर पहिली ओव्हर देखील तेच हाताळतात परंतु यावेळेस त्यांची कमी असताना इथून मात्र त्यांची कमी पूर्ण केली बेमानी गोलंदाज प्रथमेशने कारण पहिल्या षटक त्यांनी हाताळलं आणि यावेळेस 8 धावा त्यांनी देखील खर्च केल्यात. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असताना नक्कीच सामना कोण विजयी होईल हा देखील प्रश्न इथून मात्र निर्माण झाला कारण सलामी जोडी अजून मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. यावेळेस रमीज आणि अरबला आपण पाहू शकतो दोघांच्या माध्यमातून सातत्याने रिव्हर्स अटेम्प्ट केले गेले परंतु या मॅचमध्ये इथून रिव्हर्स सक्सेसफुल झालेला नाही आहे. यावेळेस टाकिंग एंडवरती पुन्हा एकदा आपण पाहू शकता रमेश कोहारीला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश जाधवला आपण पाहू शकता. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता पुन्हा एकदा यावेळेस गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल. नक्कीच रमेश आज मैदानाच्या तुम्ही करतायत काय कर सातत्याने इथून विचार केला तर पहिला बॉल ते रिव्हर्स करतात आणि तो स्ट्रोक इथं मात्र सक्सेस देखील होते परंतु आजच्या दिवसाचा विचार केला तर वारंवार असफल होता तरी देखील त्याच्या माध्यमातून तशाच प्रकारचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातो. गुरुदास तयार गणेश जाधव बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील बॅटची कडा घेऊन चेंडू मागे ट्रॅव्हल झाला होता परंतु यष्टीरक्षक सुनीलला आपण पाहू शकता पूर्णपणे तुम्हाला चेंडूला त्यांनी गॅदर केलं परंतु नक्कीच मेजवानी होती या बॉलवरती ऑन साईडला मोठा प्रकार खेळण्याची कारण फुलटॉस चेंडू होता परंतु बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही आहे आणि दरम्यान डॉट बॉलची होती समाप्ती. गोलंदाज गणेश इथून मात्र चांगली कामगिरी करतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी प्रथमेशने केली होती त्याच्याच पावरावरती पाऊल ठेवून आता मात्र गोलंदाजी करत असताना यावेळेस गणेश जाधव साईटम राहू द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न लाऊड अपील पंचाकडे केली का नाही आणि इथून मात्र पंच देखील प्रश्न विचारत असताना यावेळेस बाद तुम्ही कसला मागता आणि इथून मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. वारंवार इथून मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलं जातं यावेळेस फलंदाज रमेश कोहारीच्या माध्यमातून परंतु यावेळेस नक्कीच संघ कुठेतरी अडचणीत सापडला आहे आणि तू मात्र मी नक्कीच सांगेल यावेळेस फलंदाज रमेशला देखील अरे यूही नहीं मिलती राही को मंजिल दिल में एक जुनूशा जगाना पडता है अरे पूछो उन चिड़ियों से कैसा बनाती है आशिया वो बोली तिनका उठाना पडता है. ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून चौकार षटकार येत नाही त्यावेळेस तुम्हाला सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं पाहिजे. राऊंड देखील यावेळेस मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. इथे मात्र क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जरी क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते परंतु त्याच्या हाताला चाटून बॉल करतोय सीमारेषी शपर. यामध्ये 6 धावा षटकार. षटकार आलाय संघर्षाचा शंख नाद करत असताना यावेळेस बॅट्समन रमेशच्या बॅटमधून आणि इथून मात्र षटकाराच्या मदतीनं आता मात्र टीमची टोटल पुढे सरकत असताना यावेळेस 14 या आकड्यावरती. गोरदास यार गणेश यावेळी तिकडे ऑन साईडला करण्याचा प्रयत्न झाला होता पुन्हा एकदा यावेळेस चेंडू मात्र स्टेजच्या मागे घरंगळत राहिला आणि दरम्यान एकदा एकवडली गेली. एका धावेच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना 15 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहू शकता गोलंदाज गणेश जाधवला चांगली कामगिरी केली होती. त्यांनी 3 चेंडू सलग डॉट फेकले होते आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती तो मात्र षटकार आला आणि आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना एकच धाव त्यांनी खर्च केली आहे. 7 धावा एवढेच या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्यात. षटक क्रमांक दुसरा इथे मात्र जबाबदारी दिली आहे त्याच्या खांद्यावरती आणि तो जबाबदारी निश्चित मात्र खेळ देखील करतो आहे. गोरदास तयार गणेश राऊंड विकेट एवढे तिकडे ऑन साईडला करायचा प्रयत्न झाला होता परंतु वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आता मात्र थांबाचं नाव घेत नाही या. यावेळेस शेपट देखील गोड केला यावेळेस गोलंदाज गणेश जाधवनं आणि अजून एक चेंडू जाईल डॉट. टीम मीटिंग तुम्ही करू नका पंच त्यांना ताकीद द्या लगेचच सामना स्टार्ट करा.
आणि RJR शिरगाव टीम कॅप्टन आपण लगेच यायचं टॉम. आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन तुम्ही थांबायचं आहे, लगेचच या. टीमची टोटल 15 धाबा स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळतात. आता मात्र येणारी 6 चेंडू आणि 15 धाबांची आवश्यकता आणि आता इथून मात्र कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ही जबाबदारी देतील 15 धाबा डिफेन्स करायची हे देखील आपल्याला पाहायचा. नक्कीच गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकता भूषण बैकरला बॉलिंग ट्रॅकवरती 15 धाबा मात्र डिफेंड करायचे आहेत. स्टॅकिंग एंडवरती फलंदाज रमेश कोहरीला आपण पाहू शकता. नक्कीच शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच आली आणि शेवटच्या बॉलपर्यंत देखील येईल यातील मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार भूषण राईट राऊंड तो विकेट गोलंदाज तयार होईल. शिरगाव वेंडकडनं गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडू आणि 15 धाबांची गरज. पहिलाच बॉल इथून लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल यावेळेस व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात एकदा जोडली झाली आणि एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल पुढे सरकत असताना आपण पाहू शकता. आता मात्र 14 धाबांची आवश्यकता असेल येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. गोलंदाज भूषण राईट अप राऊंड द विकेट. यावेळेस फरकात चांगला पाहायला मिळतोय परंतु डीप क्षेत्ररक्षक तयार होते. प्रथमेश हाताचा फिचारा पडत असताना टीपला चेल आणि संपलाय फलंदाज रमेश कोहारीचा खेळ. फरतच बाद बिग विकेट बिग लॉस. फरतच बाद झालाय यावेळेस रमेश कोहारीला आपण पाहू शकतो आणि नेट नंबर 3 वरती यावेळेस नुरा मैदानाच्या जात असताना अजून एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. साताऱ्याने खूप चांगला खेळ राहिलाय नुराचा देखील परंतु आता मात्र स्टार्किंग एंडवरती लेझर क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्याने खेळला जातो तो अरफ यावेळेस पाहू शकता. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या संघातून त्याची भरणी लागती आहे परंतु आता मात्र संघ कुठेतरी अडचणीत सापडला आहे आणि आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा अरफ. गोलंदाज तयार भूषण राईट एम राऊंड द विकेट. रणवीर रिदममध्ये थोडंसं अर्थाला पाहायला मिळतं कुठेतरी दबाव असेल मी म्हणेन भूषणवरती देखील कारण समोर देखील एक ताकदीचा फलंदाज आपण पाहू शकता. स्टार्किंग एंडवरती राफला सातत्याने खूप चांगला खेळ राफचा देखील राहिला. मग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याचशा मोठ्या मोठ्या संघातून त्याची देखील भरणी लागते. राऊंड द विकेट यावेळेस देखील अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. चेंज होता बेस्ट चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत करून निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात आता मात्र एकदा जोडली झाली आणि एका धाब्याच्या साथीनं टीमची टोटल आता मात्र पुढे सरकत असताना यावेळेस आपण पाहू शकता 17 या आकडावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. फलंदाज इथून मात्र रमेशला परतावं लागले आणि आता मात्र स्टार्किंग एंडवरती फलंदाज रफ. ऑन साईडला प्रकार चांगला पाहायला मिळतो. उंची तर गाठले लांबी देखील गाठेल का डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय परंतु त्याच्या अबाकाच्या बाहेर मिडविकेटच्या दिशेला ठोकलेला फलंदाज रफच्या बॅटमधून षटकार 7 धावा. षटकार आलाय मोक्याच्या निर्णय इथून मात्र फलंदाज षटकार दाखवला. आता मात्र समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळतो. येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. ऑन साईड अजून चांगला प्रकार पाहायला मिळतो. गॅप मोठा आहे. धावांचा तोटा देखील मिळणार नाही. 1 बॉल ओव्हर द लाईन 4 रन. तीन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मी म्हटलं होतं शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना आलाय. शेवटच्या बॉलपर्यंत देखील येईल. आता मात्र डॉट पर्सेंटेज वाढवावं लागते ते म्हणजे गोलंदाजी गरज असताना ढवलेपाडा टीमला. गोलंदाज भूषण इथून मात्र पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग ट्रॅकवरती. 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना इथून मात्र सामना कोण जिंकेल हा देखील प्रश्न निर्माण झाला. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्टार्किंग एंडवरती फलंदाज अरब आपण पाहू शकता. सलामीला तो आला होता आणि तो मात्र वारंवार रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला परंतु आता मात्र जबाबदारी निश्चित खेळ करत असताना
यावेळेस फरकात चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आउटफील्ड खूपच फास्ट पाहायला मिळत आहे आणि यावेळेस विजय स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज अरबच्या बॅटमधून. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि परत झालेला जय हनुमान डवले पाटा टीमचं देखील कौतुक.